येईल का जुळणं ते? शिव 2-3 सेकंद शांतच राहिला. त्याला आठवलं, बॉसने जर 3दा तिला नेऊन सोडायला सांगितलं म्हणजे एकतर बॉससाठी ती खास असेल किंवा मग तो तिला स्वतः काहीतरी शिक्षा देणार असेल. अंकल, सध्या काहीच मिळालं नाही, पण मी नक्कीच शोधून काढेन. तुम्ही फक्त बॉसकडे लक्ष द्या, शिवने प्रकाशना सांगितलं. ओके बेटा. प्रकाशने जास्त काही वाढवलं नाही. शिववर त्यांचा विश्वास होता. डॉक्टर काय म्हणाले? शिवने प्रकाशना विचारलं. डॉक्टर म्हणाले उद्यापर्यंत शुद्धीत येईल, प्रकाशने सांगितलं. ओके अंकल, मला एक दुसरं काम आलंय, तिकडे जाऊन येतो. बॉस शुद्धीत आले तर मला कळवा, शिवने सांगून फोन ठेवला आणि पुढच्या कामगिरीला लागला. शिवने तुकारामला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. दिव्याचा नंबर ऑफिसमधून घेतला आणि तिला स्वतःच्या फोनवरून कॉल केला. दिव्या अनोळखी नंबर बघून उचलत नव्हती. 3-4 वेळा कॉल आल्यावर तिने उचलायचं धाडस केलं. हॅलो. दिव्याने घाबरतच कॉल रिसीव्ह केला होता. दिव्या, शिव बोलतोय. शिवने आपली ओळख करून दिली. तसे दिव्याचे हात गारच पडले. सर, तुम्ही? दिव्याने घाबरतच विचारलं. हो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आम्ही 20 मिनिटात पोहोचतोय तिथे. तू बिल्डिंग बाहेर थांब, शिवने सांगून कॉल कट केला. दिव्या तिथेच धपकन खाली बसली. तिच्या पायातलं त्राणच निघून गेलं. मिताली लगेच बाहेर आली. दिव्या, कोणाचा फोन होता? मितालीने विचारलं. शिव सरांचा, दिव्याने सांगितलं. म्हणजे हे कोण आहेत? तिने विचारलं. याआधी दिव्याच्या तोंडून कधी नाव ऐकलं गेलं नव्हतं. ते आमच्या बॉसचे खूप खास आहेत. मला नाही माहीत त्यांची पोझिशन, पण सरांच्या सोबतच त्यांना मी बघितलं कायम, दिव्याने सांगितलं. आता काय बोलले ते? मितालीने विचारलं. दिव्याला असं खाली बसलेलं बघून तिलाही टेन्शन आलं होतं. ते मला खाली भेटायला येत आहेत. त्यांना काहीतरी विचारायचं आहे मला, दिव्याने सांगितलं. ओके, मी येते खाली, मिताली किचनमध्ये जाता जाता बोलली. कारण गॅस चालू ठेवून ती दिव्याला बघायला आलेली. नको, तू नको, मी जाते एकटीच, दिव्या म्हणाली. मितालीला मध्ये आणायचं नव्हतं तिला. अगं, पण जर त्यांनी तुला काही केलं तर? मिताली काळजीने म्हणाली. नाही काही करणार, आणि केलं तरी कायद्याने करते, दिव्याने सांगितलं. तिला तेवढा विश्वास होता. कंपनीचा एकूण एक स्टाफ हा चांगला होता, वेल एज्युकेटेड होता. तू फोन चालू ठेव, मी थोडी बाजूला थांबते. मितालीला तरीही धीर होत नव्हता, कारण बॉसची माणसं काहीही करू शकतात, म्हणून ती घाबरत होती. दिव्याला आता तिला विरोध करता येत नव्हता. मितालीही काळजीनेच बोलते हे माहीत होतं. तिने होकार दिला. शिव आणि तुकाराम गाडी काढून दिव्याच्या फ्लॅटकडे पोहोचले. शिवने पुन्हा दिव्याला फोन केला. दिव्याने खाली येत असल्याचं सांगितलं. तुकारामला गाडीत बसायला सांगून शिव खाली उतरला. समोरून दिव्या येताना दिसली. एकटीच होती. मिताली गेटच्या आतच थांबली. दिव्याने कॉल करून स्क्रीन ऑफ केली आणि फोन ट्राउझरच्या खिशात टाकला. मितालीने ब्लूटूथ कानालाच लावले होते. दिव्या चालत होती की शिव थोडा चालून पुढे आला. समोरासमोर आल्यावर शिवने सरळ बोलायला सुरुवात केली. दिव्या, जे काही घडलं
ते मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. एवढं काय बोलले बॉस की तू फ्लॉवर पॉट उचलून त्यांच्या डोक्यात मारलास? मला कळू दे. शिव त्याचा राग कंट्रोल करून बोलला. सॉरी सर, मला असं काही करायचं नव्हतं, ते चुकून झालं. दिव्याच्या डोळ्यात पाणी आले. तुझ्या ह्या कृत्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो किंवा आयुष्यभरासाठी गंभीर दुखापत होऊ शकते, हे माहीत आहे का तुला? ह्यासाठी तुला जेलही होऊ शकते. आमच्याकडे या घटनेचे फुटेज आहेत. शिवचं धमकीवजा समजावणं चालू होतं. सर, बॉस माझ्यावर प्रेम करतात. त्यांनी मला खूप सारे बुके, लेटर्स, चॉकलेट्स दिले होते, पण मी त्याला काहीच रिस्पॉन्स दिला नाही. 3 महिने झाले आहेत मला जॉईन होऊन. जेव्हापासून जॉईन केले तेव्हापासून सर माझ्यासाठी काही ना काही पाठवत आहेत. मी ते कधीच घेतलं नाही, म्हणून त्यांना राग आला. त्यांनी मला केबिनमध्ये बोलावलं. मी गेली. त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, तरी बॉस ऐकायला तयार नव्हते. मी केबिनमधून निघाले तर माझा हात पकडला. त्यामुळे मला राग आला. मी त्यांना ओरडली, पण त्यांनी केबिन लॉक केली. मी त्यांना जायला द्यायला सांगितलं, पण ते ऐकतच नव्हते. सर, बॉसने मला उगाच डिवचलं. ते म्हणाले, लॉक नाही उघडलं तर काय करशील? त्यामुळे मला राग येऊन मी फ्लॉवर पॉट उचलला. खरं सांगू, माझ्या पूर्व आयुष्यात खूप वाईट अनुभव आला आहे मला. त्यामुळे आता मला कोणतंच नातं नको आहे. सरांनी माझी सर्व माहिती काढली आहे, तरीही ऐकत नाही. सर, मी रिझाईन द्यायला तयार आहे. यापुढे मी कधीच येणार नाही त्या कंपनीत. मला पगार नाही दिला तरी चालेल. मी बॉसला सॉरी सुद्धा म्हणेन. देवाकडे मी एकच प्रार्थना करते की बॉस लवकर बरे होऊ दे. दिव्याने सर्व सांगून दिलं. शिवला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. बॉसला दिव्या आवडली? असं काय आहे तिच्यात? सामान्य मुलगी आहे, कंपनीत काम करते, आधीच एक अफेअर झालेला आहे. ती स्वतः नाही म्हणते, तरीही तिला विचारत आहेत, आणि तिने जखमी केलं तरीही तिच्या सुरक्षेची काळजी करत आहेत. काय म्हणावं आपल्या बॉसला? शिवला दिव्याच्या तोंडूनच कळालं होतं की बॉस तिच्यावर प्रेम करतो. तू माझ्या सोबत हॉस्पिटलला येशील? बॉस शुद्धीत नाही. कदाचित तुला फील करून किंवा तुझा आवाज ऐकून लवकर शुद्धी देतील. शिवने विचारलं. तो जबरदस्ती घेऊन जाऊ शकला असता, पण दिव्याच्या तोंडून बॉस प्रेम करतो हे ऐकून त्याला धीर होईना. सर, आता रात्र झाली. मी उद्या सकाळी कंपनीत येऊन रिझाईन देते आणि तिथूनच मी हॉस्पिटलला येते, दिव्या म्हणाली. तिलाही नाही म्हणायला बरोबर वाटत नव्हतं, पण मितालीशी बोलल्याशिवाय एकटीने कोणताच निर्णय घेणार नव्हती. नाही, आता आलात तर बरं होईल, शिव म्हणाला. त्याच्या डोक्यात काहीतरी होतं. सर, मी एकटी नाही येऊ शकत. माझ्या मैत्रिणीला घेऊन येऊ शकते का मी? दिव्याने विचारलं. मिताली सोबत असेल तर तिला स्वतःलाही काही प्रॉब्लेम नव्हता आणि मितालीनेही काही ऑब्जेक्शन घेतलं नसतं. म्हणूनच दिव्याने विचारलं होतं. चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही थोडा वेळ भेटून निघालात तरी चालेल. तुम्हाला मी घरी आणून सोडेन, शिव बोलला. त्यावर दिव्या बोलली. सर, रात्री आमच्या सोसायटीला परमिशन नसते जायची. जर नाईट ड्युटी असेल तर तसं लिहून द्यायला लागतं. आम्हाला सकाळीच यावं लागेल सर घरी. आम्ही जेवून येतो. तुम्ही घरी येताय का? तिने शिवला विचारलं. नाही, नको, तुम्ही जेवून घ्या, आम्ही थांबतो बाहेर, शिवने सांगितलं. ओके, दिव्या म्हणाली आणि आत यायला निघाली. ती गेटकडे पोचलीच असेल की मितालीने तिला खसकन आपल्याकडे ओढलं.
कशाला जायला तयार झालीस? मिताली त्याला दटावत म्हणाली. अगं, तू ऐकलंस ना, त्याने आता आलात तर बरं होईल म्हणाले. आणि मलाही बॉसला बघायला जायचं होतं, दिव्या म्हणाले. मग मला कशाला मध्ये घेतलंस? उद्या मला जायचं नाही का जॉबला? तू सोडून बसलीस तर मला तरी जॉब सांभाळायला हवा ना, की दोघे सोडून बसूया भीक मागत? दे माय दे माय, मिताली म्हणाली. नीते, काही काय बोलतेस? तिथे आपल्याला झोपायला मिळेल ना, सकाळी सोडतील लवकर आपल्याला. रात्रीच आलो असतो, पण आपल्या सोसायटीचा रूल, त्याला ते तरी काय करणार? आणि तू असलीस की मला टेन्शन नाही, म्हणून तू सोबत हवीस मला, दिव्या म्हणाली. सोबत हवीस मला, स्वतःची झोप हराम करायची आणि सोबत माझी, मिताली तोंड वाकडं करत म्हणाले. त्या दोघीही जेवून आपल्याला लागणारं गरजेचं सामान घेत बाहेर पडल्या. मितालीने आपल्या एका मैत्रिणीला मेसेज करून ठेवला. त्यांना बघून तुकारामाने त्यांच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. गाडीत बसून छान वाटलं. दोघीही खुश झाल्या. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर प्रकाशने ह्या दोघींना बघितलं. न बोलताच त्यांच्या कपाळावर आट्या पडल्या, कारण एवढ्या रात्री ह्या दोन मुलींना शिव इथे का घेऊन आलाय, हा त्यांना प्रश्न पडला होता. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. येईल का आदित्य लवकर शुद्धीत? काय असेल आदित्यची रिॲक्शन? ऐका फक्त आरबी व्हायरल फीवरवर. जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे, पाताडे. धन्यवाद.